झाड तोडताना शॉर्ट सर्किट. मंगळवार पेठमधील 100हून अधिक घरातील टीव्ही, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब. कोल्हापूर महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे सिद्धाळा गार्डनच्या पाठीमागे असलेली धोकादायक झाडे तोडताना निष्काळजीपणा केल्याने झालेल्या भीषण शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 100 ते 150 घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य खराब झाले आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून नुकसान भरपाई न मिळाल्यास थेट महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला आहे. ठेकेदार आणि महापालिकेच्या आरोग्य वृक्ष प्राधिकरणाच्या निष्काळजीपणामुळेच सामान्य नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार कोण? प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून सर्व पीडित नागरिकांना झालेल्या नुकसानीची भरपाई दिली पाहिजे. अन्यथा या बेजबाबदार ठेकेदारावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करू. घरातील महागडी उपकरणे ऐनवेळी जळाल्यामुळे महिला वर्गातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण असून महापालिका प्रशासन आता यावर काय पाऊल उचलणार आणि नागरिकांना भरपाई कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. काय सांगाल, आज सकाळी झाड तोडली गेली मात्र यात नुकसान झालं असं बघताय? कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं वृक्षतोड, जिथे जिथे मोठी मोठी झाडं वाढली गेलेली आहेत त्याच्या फांद्या तोडायचा हा महापालिकेचा उद्देश आहे. तो चांगला उद्देश आहे. नागरिक नगरसेवकांच्यावर तक्रार करतात, नगरसेवक काम करून घेतात, पण आता या महापालिकेनं या नवीन टीम करून कॉन्ट्रॅक्टर नेमले गेलेत. त्या कॉन्ट्रॅक्टरचा फक्त एकच मुलगा इथं आहे. कॉन्ट्रॅक्टर अद्याप एवढे वातावरण तण झाले तरी कॉन्ट्रॅक्टर अद्याप इकडे फिरकलेला नाही. पण कॉन्ट्रॅक्टरनं जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे. तेवढंच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी. ते आता प्रत्येक जण आपापली जबाबदारी टाळत जाते. MSEBीनं ज्यांना पाहिजे म्हणून इकडची लाईट बंद केली आणि ज्या फांद्या पडल्यामुळं तो मोजा पडून इकडची लाईट बंद झाल्या. त्या बंद झाल्यामुळे किमान 100 टीव्ही, फ्रीज, लाईटचं काही फॅन वगैरे सगळं जळलेलं आहे. त्याचा महापालिका, कॉन्ट्रॅक्टर, MSEBीनं हे नुकसान नागरिकांचं भरून द्यावं. नागरिकांची काही एवढी भरून देण्याची क्षमता नसते. त्यामुळे या ठिकाणी ती जबाबदारी घ्यावी. हिने जबाबदारी घेतली तर ठीक, नसेल तर मी स्वतः बाबा पाटे, मी या प्रभागाचा माजी नगरसेवक, पोलिसात तक्रार देणार आणि यांच्याविरोधात गुन्हा नोंद करणार. अनेक महापालिकेच्या मी अधिकाऱ्यांना फोन केले. पहिल्यांदा उपायुक्त अर्जुन साहेबांना केला. ते म्हणजे आज याचे दरेकरांच्याकडे आहे, पण दरेकरांना केला. 2-3 वेळा मोबाईल केला, त्यांनी उचलला नाही. त्यांच्या PA ला सांगितलं महत्वाचं आहे, इमर्जन्सी आहे, आज 2 मॅडमला फोन उचलायला सांगा. ते सांगतो म्हणजे ते नाही. कमिशनरने केला, कमिशनरने उचलला नाही. शेवटी संजय बोटेला केला, मला निरोप दे, असं इमर्जन्सी आहे. हो, निरोप देतो म्हणला, दिला का नाही माहित नाही. आता अद्याप त्यांच्याकडनं काय नाही. मी राम चव्हाणला केला आणि व्याघरांना केला. ते दोघं लगेच ताबडतोब जागेवर हजर झाले. नमस्ते, मी दीपाली युवराज खाडे. मी प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये सकाळी 12 वाजल्यापासून झाडे तोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. झाडं तोडू द्या, तोडण्याबद्दल आमचं दुमत नाही आहे. खरं सर्वसामान्यांचं जेवढं सगळं नुकसान झालेलं आहे, झाडं तोडल्यानंतर बूमवाल्यांचा इथं कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. विना परवाना झाडं सगळी तोडलेली आहेत. सकाळी 12 वाजल्यापासून इथली लाईट बंद केलेली आहे. तुम्ही कुठलाही न विचार करताय, सगळ्यांचं केलं, तुम्ही कुणाचा विचार घेतला नाही आहे. दुसरी गोष्ट, झाडं तोडल्यानंतर ढांपीत बूमवाला माणूस आहे, तो सांगत होता त्यांना की झाडं तोडून नको. तर इथल्यानी दादागिरी करून ही सगळी झाडं तोडायला लावलीत. तोडल्यानंतर जे कनेक्शन कट झालं, जवळजवळ 100-150 टीव्ही, फ्रीज काय जळले, सगळ्यांचे इथं नुकसान झालेलं आहे. हे सर्वसामान्य नुकसान आम्हाला भरून देणं एवढंच आमचं आहे. जर आमचं सर्वसामान्यांचं नुकसान जर भरून दिलं नाही तर आम्ही उद्या महानगरपालिकेवर तडक मोर्चा काढणार आहे. MSEB वाली म्हणतात आमचा काही संबंध नाही, महानगरपालिका म्हणतात आमचा काही संबंध नाही. मग संबंध आहे कुणाचा? तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून झाडं तोडलीचा? तो कोण माणूस आहे त्याला आमच्या पुढे जाणार? मग सर्वसामान्य जनतांचे माणूस बघून गेल काय होते ते. कारण कसं असतंय, टीव्ही जळणं एका कुणाच्या प्रत्येकाच्या एकेकाला खायला अन्न नसते, तर त्यांनी काहीतरी करून आपल्याला पोरांचं शिक्षण आहे याच्यासाठी आपण सगळं केलेलं असतंय. आज टीव्हीची तुम्ही जर वायर बघितली साहेब, तर इथनं पूर्ण सगळ्याकडे पत्रा लोंबतात, अशा वायरी लोंबत आहेत इथं सगळीकडे, इकडे पण लोंबत आहेत. तुम्ही बूम तिथपर्यंत जात नव्हता, मग तुम्ही दुसरा बूम मागवायचा होता. बूम इथं तुम्ही झाडं तोडताय तिथं. आज कुणाची जीवितहानी ना दुर्दैवानं हे झालं नाही, ही एक चांगली गोष्ट आहे. चुकून जर समजा कोण खालून जात असतं, माणूस, मूल, लहान मूल चितलवाडी तिथं, तर तुम्ही ते जर जीवितहानी झाली त्याला कोण जबाबदार?
जे ते हात वर करायला लागले, तर हे सगळं चुकीचं आहे. हे जे कोणी केलंय त्याचा पाठपुरावा सगळ्यांनी केला पाहिजे. आणि मला सगळ्या न्यूजवाल्यांना सगळ्यांना मला कळकळीची माझी विनंती आहे की तुम्ही सर्वसामान्यांच्याकडे बघून त्यांना तुम्ही हे करून दिलं पाहिजे. सब काय आहे ते महानगरपालिका पंचनामा करणार आणि या तपासणी करणार म्हणते. मात्र त्याचा आता महानगरपालिका पंचनामा करणार, नुकसानी भरपाई देणार, हे तुम्ही आम्हाला काय लिहून दिले का? तो आम्हाला तुम्ही सांगितले. तोंडाने कोणी बोलते हो, तोंड देवाने दिले म्हणून आपण बोलायचं असं नसते. तर आता करायचं काय? या जागेला ज्यांच्या टीव्ही जळल्यात, कुणाची फ्रीज जळल्यात, कुणाची फ्रीज फॅनचे प्रॉब्लेम झाल्यात, कुणाचे शॉर्ट सर्किट झाले, ह्याला करणार कोण? एमएससीबी वाली म्हणतात आम्ही यांना सांगितलेलं तोडू नका, तरी पण यांनी तोडले. एमएससीबी वाल्यांना सुद्धा अर्ज दिलेला नाही. झाडं तोडताना एमएससीबी वाल्यांना अर्ज दिला लागतो, महानगरपालिकेला अर्ज द्यायला लागतो. कॉन्ट्रॅक्टर इथं आहे, कॉन्ट्रॅक्टर इथं जागेवर नाही. आम्ही कॉन्ट्रॅक्टरला पण फोन केला, कदम म्हणून कोण आहे, तो इथं आला नाही आहे. तिथला एकच माणूस आहे ते पोरग. ते पोरग म्हणजे मी काय करू? मी झाडं तोडू का? खाली बघू? मग कुणाची जबाबदारी आहे? या सगळ्याचा शेवट काय? सगळ्याचं शेवट काय नाही. जर आमचं नुकसान भरपाई झालं तर मी धडक कारवाई आम्ही मोर्चा महानगरपालिकेवर करणार. कारण आमच्या सगळ्यांचं आम्हाला नुकसानी भरपूर मिळालं पाहिजे. तुम्ही दोघं एमएससीबी वाले आणि महानगरपालिकेवाली काही करून घ्या, आम्हाला काय घेणं देणं नाहीये. तुम्ही म्हणते आम्ही नाही, तुम्ही म्हणते आम्ही नाही. मग केलं कोणी केलं ते समोर आणा.